नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा। आज अत्यंत महत्त्वाचा टॉपिक त्यावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। बघा, MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्याच्या काय समस्या आहे आणि त्याच्यावरचे उपाय काय आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणून सर्व MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक राज्यसेवा करणाऱ्या MPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तत्पूर्वी राज्यसेवा 2025 कंबाईन गट ब क सर्व बॅचेसवर आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ह्या ॲपमध्ये 95% आपण ऑफ देतो आहे। सोबतच थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 आपण लॉन्च केलेली आहे। या बॅचमध्ये प्रवेश देणे सुरू आहे आणि या बॅचमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं ह्यासाठी आपण 95% प्लस ऑफ देतो आहे। 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। आपल्या सर्व बॅचेसमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF सोबत मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात। परीक्षा 365 दिवसांच्या पलीकडे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून सुद्धा मिळतो। मित्रांनो, वर्णनात्मक पद्धतीनुसार किमान 10 आदर्श प्रश्नपत्रिका व 10 आदर्श उत्तरपत्रिका MPSCच्या साईटवर उपलब्ध करून द्याव्या। म्हणजे आता बघा, वर्णनात्मक पद्धतीनुसार होणारी ही जी मुख्य परीक्षा आहे, ती त्या मुख्य परीक्षेला पहिल्यांदाच विद्यार्थी सामोरे जात आहे आणि ती पहिलीच परीक्षा आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा अंदाज येण्यासाठी नेमकी उत्तरपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका कशी असेल आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, या सगळ्या बाबी अवगत होण्यासाठी, समजण्यासाठी एक डेमो आदर्श म्हणून बघा 10 प्रश्नपत्रिका आणि 10 उत्तरपत्रिका MPSCच्या साईटवर MPSCने उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी सर्व विद्यार्थी संघटना आणि जेवढ्या काही म्हणजे नेतृत्व करणारे व्यक्ती आहे, लोक आहे, ह्या सर्वांनी लावून करणे गरजेचे आहे। वर्णनात्मक पद्धतीनुसार उत्तराची लांबी, अचूकता, नेमकेपणा या गोष्टींचे महत्त्व उदाहरणासहित अधोरेखित करावे। म्हणजे आता जेवढ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत, एखादी प्रश्नपत्रिका आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये समजा आता बघा, ह्या ठिकाणी ह्या 10 प्रश्नपत्रिका आणि 10 उत्तरपत्रिका जर MPSC आपल्याला अवेलेबल करून देत असेल तर त्यासोबतच म्हणजे इतर आपण वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं आपण त्या ठिकाणी जे लिहिणार आहोत त्याच्यामध्ये उत्तराची लांबी, अचूकता, नेमकेपणा या गोष्टींचे महत्त्व उदाहरणासहित अधोरेखित करून द्यावे। म्हणजे तुम्ही जी माहिती त्या प्रश्नाला अपेक्षित आहे ती माहिती त्या ठिकाणी किती लिहायची आणि अचूक माहिती लिहिल्यास गुणदान कसे होईल आणि नेमकी माहिती कशी लिहायची, तर त्याचे उदाहरण म्हणजे व्हेरियस पद्धतीनं, म्हणजे समजा ह्या प्रश्नाचं उत्तर जर अशा पद्धतीनं लिहिलं तर विद्यार्थ्याला एवढे मार्क्स मिळू शकतील, अशा पद्धतीनं जर लिहिलं तर एवढे मार्क्स मिळेल आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर अचूक, नेमकं आणि लेंथ ह्या सगळ्या गोष्टी सहित जर लिहिलं तर एवढे मार्क्स मिळतील, अशी उदाहरणासकट विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपातून, डेमोच्या स्वरूपातून मांडणी विद्यार्थ्यांसमोर करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी साईटवर अवेलेबल करून द्याव्या। म्हणजे राज्यसेवा करणारे
बऱ्याच विद्यार्थ्यांनी राज्यसेवा वर्णनात्मक झाली असं म्हटल्याबरोबर विद्यार्थ्यांचा मूड गेलेला आहे. म्हणजे ते सगळे कशा सांगा कंबाईन किंवा इतर परीक्षांकडे वळत आहे. म्हणून MPSCने महाराष्ट्रामध्ये MPSC UPSCमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा ह्यासाठी एवढ्या गोष्टी विद्यार्थी वर्गासाठी करणे हे गरजेचे आहे. वर्णनात्मक पद्धतीनुसार गुणांकन कसे होईल याची क्रमवारी उदाहरणासह MPSCच्या साईटवर समजा आता जे बोललो त्याच्यानुसार म्हणजे एक प्रश्न आहे पण त्याची वेगवेगळी उत्तरं लिहिल्या गेलेली आहेत. कारण आता वर्णनात्मक पद्धती आहे. मग त्यांना कसे कसे गुण मिळतील म्हणजे तुमच्या प्रश्नामध्ये लांबी, अचूकता, नेमकेपणा किती आलाय, पर्सेंटेजमध्ये किती आलाय आणि त्याच्यानुसार कसं गुणदान होईल. तर ह्या गुणदान होण्याच्या त्याचं कॅल्क्युलेशन, त्याची क्रमवारी विद्यार्थ्यांना मिळणं जरुरी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना अंदाज येईल की आपल्याला परीक्षेमध्ये गुण किती मिळणार आहे आणि आपण कशा पद्धतीनं अभ्यास करणार ह्या गोष्टीसुद्धा. वर्णनात्मक पद्धतीनुसार उत्तर लेखनात विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारत आहात. मग त्याच्यामध्ये त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अपेक्षित बाबी कोणकोणत्या आहेत. बघा आतापर्यंत तर आपण 10वी 12वीमध्ये वर्णनात्मक पद्धतीनंच पेपर सोडवलेले आहेत. पण वर्णनात्मक पद्धतीनुसार उत्तर लेखनात विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तरात कोणते मुद्दे अपेक्षित आहेत याचेही स्पष्टीकरण म्हणा, तशा मुद्द्यांची यादी म्हणा, डेमो स्वरूपात म्हणा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जर MPSCने पोहोचवली तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला एक नेमकी दिशा मिळत असते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे समजून घ्या. नंतर वर्णनात्मक पद्धतीनुसार उत्तर लेखनात विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणते मुद्दे आहेत जे आत्ताच आपण बोललो याची यादी साईडवर येणं जरुरी आहे. वरील सर्व मुद्दे अंमलात येण्यासाठी आता हे मला सुचलेले मुद्दे आहेत, मला ते वाटत आहे म्हणून मी या ठिकाणी प्रेझेंट करत आहोत. तर माझ्याही पेक्षा लाख गोष्टी समजणारी व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये हजर आहे. त्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्हाला जे काही मुद्दे पुन्हा याच्यामध्ये ॲड व्हावे असे वाटते तर ते मुद्दे तुम्ही व्हिडिओला कमेंट करून सांगा. वरील सर्व मुद्दे अंमलात येण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संस्था, संघटना, विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन MPSCकडे जोरदार पाठपुरावा करणे सुद्धा गरजेचे आहे, हे या ठिकाणी समजून घ्या. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही मुद्दे सुचतील, तुम्हाला वाटतं की अशा अशा दुरुस्त्या या वर्णनात्मक पद्धतीमध्ये व्हाव्या जेणेकरून महाराष्ट्रात MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज वाढेल, UPSCकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज वाढेल, त्यासाठी ह्या गोष्टीसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचाव्या, हे फार महत्त्वाचं आहे. वर्णनात्मक पद्धतीनुसार आणखी कोणते मुद्दे विद्यार्थी हितासाठी ॲड करता येईल तर ते मुद्दे या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मित्रांनो, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये राज्यसेवा 2025 कंबाईन गट ब क अशा सर्व बॅचेसवर प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि सर्वोत्तम एज्युकेशन मिळावं ह्यासाठी आपण सर्व बॅचेसवर 95% प्लस ऑफ देतो. आणि सोबतच थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 आपण लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅचला सुद्धा प्रवेश घेणे सुरू आहे आणि त्याही बॅचवर 95% आपण ऑफ देत आहोत. 2022मध्ये 1027 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. मग वाट कशाची बघत आहात, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा आणि ॲप डाउनलोड करा, बॅचेस परचेस करा. या बॅचमधून तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.